आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज। आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली। आज खालापूर तालुक्यात स्वागत हॉटेलच्या येथे आहे गावदेवी युवक मित्र मंडळ आयोजित नवीन मुंबईची मानाची पालखी एकविरा देवीचा उदो करत कारल्याकडे प्रस्थान होताना दिसत असून तब्बल 1500 एकविरा आईचे भक्त या पदयात्रेमध्ये सामील झाल्याचे मंडळाचे अध्यक्ष शैलेश भोईर यांनी सांगितले। विक्रांत गावण उपाध्यक्ष, बंटी पाटील पालखी प्रमुख, उदय भोईर सचिव, सौरभ ठाकूर उपसचिव, आकाश सुतार खजिनदार, प्रशांत मात्रे उपखजिनदार, आकाश भोईर सल्लागार तर विशाल विचारे सहसल्लागार यांनी पालखी यशस्वी करण्यास भरपूर परिश्रम घेतले असल्याचे सांगण्यात आले। आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आणि मी आहे जगन्नाथ शिवकर। आज आपण बघितलं तर नवीन मुंबई येथून एकविराईची मानाची पालखी ज्याला म्हटलं जातं ती एकमेव पालखी अशी असेल की शिस्तबद्ध पालखी आणि मला वाटतं 1500 पुढे भक्तगण या पालखीमध्ये सामील झालेले आहेत। या मंडळाचे अध्यक्ष आपण बघितलं ते गावदेवी युवा मित्र मंडळ रजिस्टर पालखी, म्हणजे तसं बघितलं जुई गावावरून मला वाटतं निघणारी पालखी नवीन मुंबईची मानाची पालखी आहे। आपल्यासोबत अध्यक्ष आहेत। अध्यक्ष साहेब, आपलं काय सांगाल पालखीबद्दल? तुम्ही तुमची आज पालखी एवढी आहे, एवढे तुम्ही भक्तगणांना घेऊन जाताय, तुम्ही कसं म्हणजे हँडल करताय? हँडल करायचं म्हणजे हे सर्व एकविरा आईची कृपा आहे। तिच्या कृपा आशीर्वादानेच आपण एवढा मोठा पालखी सोहळा पार पडत असतो। हे सांगायचं झालं तर ज्या वेळेस पालखी सोहळ्याची सुरुवात झाली त्यावेळेला पहिल्या वर्षाला फक्त 70 पदयात्री होती। आज 13व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना 70 ते 1500 पदयात्री केव्हा झाले आम्हालाही समजलं नाही। सर्व ते आई माऊलीची लीला आहे। तिच्या कृपेमुळं तिलाही दिसतं माऊलीला की तिची आपण जी पालखी सोहळा कारल्याकडे नेत असताना आपण शिस्तीला जास्त महत्त्व देतो की आपण नवीन पदयात्री पालखीमध्ये सहभाग घेताना त्याचा फॉर्म भरताना त्याला आपण पहिला सांगतो की तुमची एकविरा आईवर असलेल्या श्रद्धेपोटी तुम्ही सहभागी व्हा, कारण आपला पालखी सोहळा तिच्या भक्तीसाठी आपण चालू केलेला आहे। ही कुठली 3 दिवसाची पिकनिक नसून त्या माऊलीवर, त्या माऊलीचे जे भक्तगण आहेत त्या भक्तगण या पालखीमध्ये सहभाग घेत असतात। या 3 दिवसाच्या प्रवास सोहळ्यामध्ये आम्हाला 78 किलोमीटरचं अंतर कापायचं असतं। त्या 78 किलोमीटरच्या अंतरामध्ये पहिल्या दिवशी 24 किलोमीटर म्हणजे जुईनगरमधून पालखी निघाल्यानंतर पहिल्या दिवशी कोंडगाव येथे वस्ती असते पनवेलला, दुसऱ्या दिवशी पालखीमध्ये 32 किलोमीटरचं अंतर असतं, दुसरी वस्ती खोपोली येथे असते, तिसऱ्या दिवशी पालखी वाजत गाजत आईच्या कारल्यागाडी पोहोचते। कारल्यागाडी पोहोचल्यानंतर तिथे असंख्य कलाकार, आगरी कोळी समाज सोडून सुद्धा इतर जे कलाकार पालखी सोहळ्याला भेट देण्यासाठी येतात त्या कलाकारांचा मान सन्मान आपण दरवर्षी आईच्या कारल्यागाडी करत असतो। आणि हा पालखी सोहळा झाल्यानंतरच म्हणजे पुढच्याच मंगळवारी 14 जानेवारी रोजी एकविरा आईचा भंडारा असतो। त्या भंडारा दिवशी भव्य दिव्य असं रक्तदान शिबिर आपल्या मंडळातर्फे आयोजित केलं जातं। त्या रक्तदान शिबिरामध्ये पालखी सोहळ्यातील जवळपास 100च्या वर पदयात्री रक्तदान करत असतात। आणि हे सर्व हा कारभार जो पालखीचा जो पूर्ण नियोजन असतं, या नियोजनासाठी जे महिना ते 1.5 महिने आम्हाला मेहनत घ्यावी लागते, त्या मेहनतीचं फल आई माऊली आम्हाला नक्कीच देते। आणि हा पालखी सोहळा तिच्या आशीर्वादामुळे मोठ्या थाटामाटात व आनंदात साजरा होत असतो। मी आता तुम्हाला इथं थांबवतोय कारण मला एक प्रश्न खास असेल की या पालखीमध्ये जास्त करून तरुण मंडळी आहे। मला तर वाटतं 45च्या आतमध्ये 50च्या आतच आहेत बहुतेक। मला वाटतं उरले 5% मंडळी असेल की 50 वर्षाच्या पुढे असतील। बरोबर। तर या 50 वर्षाच्या आतली जी मुलं आहेत, तरुण आहे खरं तर, पण आपण जर बघितले तर बऱ्याचशा ठिकाणी, मी या पालखीचे भक्तगण म्हणून नाही सांगणार, पण अखंड महाराष्ट्रामध्ये असतील तरुणाई आपले कुठेतरी व्यसनाधीन होत आहे। तर त्यांना आपण व्यसनापासून कसं रोखता येईल याच्यासाठी त्यांना तुम्ही एक काय संदेश द्याल आईचे भक्त म्हणून? आईचे भक्त म्हणून बघा, आज व्यसनापासून बरेच जणांची हानी झालेली आहे। बरेच तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जाऊन बरेच असे तरुण पिढीमधले युवक आहेत जे युवक वाया गेलेले आहेत। आणि आपण हा पालखी सोहळा 3 दिवस व्यसनापासून दूर नेण्यासाठी चालू करतो की आपल्या पालखी सोहळ्यामध्ये एकही पदयात्री कुठलंही व्यसन करताना आढळला तर त्याला आपण त्वरित घरी पाठवत असतो। कालही आपण 10 पदयात्री घरं पाठवलेली आहेत। ते आपण सर्व पदयात्रींना सांगत बसत नाहीत, कारण शिस्तबद्ध नाव हे आज अखंड महाराष्ट्रामध्ये गाजत आहे। नवी मुंबईची मानाची पालखी ती शिस्त टिकवून आपल्याला शेवटपर्यंत ठेवायची आहे। आणि नक्कीच व्यसनापासून सर्वांनी दूर राहा।
जेणेकरून व्यसनाच्या आहारी गेलेले जो युवक वर्ग आहे, वाया गेलेला वर्ग आहे, तो वर्ग कुठे वाया जाणार नाही. आणि नक्कीच जे पदयात्री अजूनपर्यंत नवी मुंबईच्या मानाच्या पालखीला भेट दिलेली नसेल त्याने आवर्जून यावर्षी कोणाला जमणार असेल तर पुढच्या वर्षी पालखी सोहळा बघण्यासाठी आवर्जून या. जय एकविरा. या चॅनलला लाईक, सबस्क्राईब तसे शेअर करायला विसरू नका. आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज.